हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज मी आलेले आहे रत्नदुर्ग किल्ला इथे. तर या किल्ल्याला बालेकिल्ला असंही म्हटलं जातं. तर रत्नदुर्ग किल्ला हा रत्नागिरी शहराजवळ असलेला रत्नदुर्ग किल्ला हा कोकणातील प्रसिद्ध समुद्र किल्ला आहे. बहमानी काळात बांधलेला हा किल्ला 1670मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला. 3 बाजूंनी समुद्राने वेढलेला हा किल्ला भगवती मंदिर, लाईट हाऊस आणि सुंदर समुद्र दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. हा किल्ला साधारणपणे 200 फूट उंच टेकडीवर आहे. 3 बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला असल्यामुळे येथून समुद्राचे खूप सुंदर दृश्य पाहायला मिळतात. रत्नदुर्ग किल्ल्याचा इतिहास बोलायचं म्हटलं तर रत्नदुर्ग किल्ला सुरुवातीला बहमानी सुलतानांच्या काळात बांधला गेलेला असे मानले जाते. नंतर हा किल्ला बिजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात होता. इसवी सन 1670मध्ये शिवाजी छत्रपती महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि त्याची दुरुस्ती व बळकटीकरण केले. पुढे हा किल्ला मराठा आरमाराचे सरदार कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता आणि इसवी सन 1818मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकला. किल्ल्यामधील पाहण्यासाठीचे ठिकाण भगवती मंदिर आहे. किल्ल्यातील सर्वात प्रसिद्ध मंदिर. लाईट हाऊस म्हणजे समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. मजबूत आणि संरक्षण बुरुज. किल्ल्याच्या भिंती, तटबंदी आणि गुहा. सूर्यास्त पाहण्यासाठी खूप सुंदर ठिकाण आहे. तर फ्रेंड्स, वरती मंदिरात येण्यासाठी आपल्याला थोड्या पायऱ्या चालायला लागतात. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे वरती छान सुंदर असं श्रीदेवी भगवती मंदिर आहे. खूप मोठं मंदिर आहे आणि बाहेर तुळशीचं वृंदावन आहे छान असं. तुम्ही पाहू शकता आतमध्ये मी थोडंफार शूट करायचा प्रयत्न केलेला आहे, जितकं जमलं तितकं. देवीचं दर्शन करून झाल्याच्या नंतर आम्ही वरती बुरुजावरती फिरत होतो. तुम्ही वरून व्ह्यू पाहू शकता. खूप सुंदर व्ह्यू आहे. सर्वीकडे ग्रीनरी आहे आणि जर तुम्ही संध्याकाळी येत आहे सनसेट टाईमला तर खूप छान व्ह्यू दिसतो आपल्याला इथे. वाव, सर्वीकडे अरबी समुद्राने वेढलेला किल्ला आहे. तुम्ही पाहू शकता.
तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा कमेंट करून. आणि सनसेटचा टाईम झालेला, आम्ही सनसेट पाहूनच निघालो. आणि यानंतर आता आम्ही जाणार आहोत रत्नदुर्ग शिवसृष्टी येथे. तर तीसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. बाय. पुन्हा भेटूया आपण अशाच एका